आज बनवूया डाळ आणि दोडकं. तर त्यासाठी मी ते शिराचं दोडकं घेतलेलं आहे, त्याला शिलून घ्यायचे आणि छान कट करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे कट करायचे. तर इथे मी आता पॅन तापत ठेवलाय, त्यात टाकले तेल, मोहरी तडतडली की त्यानंतर टाकायचा बारीक चिरलेला कांदा. हे सगळं छान फ्राय करून घ्यायचे. त्यानंतर थोडासा कढीपत्ता टाकायचा आहे. कढीपत्ता कांदा फ्राय झाला की त्यानंतर टाकायचं आहे टोमॅटो बारीक चिरलेलं. ते पण छान फ्राय करून घ्यायचं आहे. छान फ्राय झालं की पाव चमचा हळद टाकायची. त्यानंतर टाकू 1 चमचा लाल तिखट, अर्धा चमचा आलं लसणाचं पेस्ट, 1 चमचा तुम्ही घरगुती कुठलाही मसाला त्यात टाकू शकता आणि छान फ्राय करून घ्यायचे. ते धना पावडर टाकली मी. हे सगळं छान फ्राय झालं की स्वच्छ धुवून घेतलेली ते मुगाची डाळ टाकून घेतलेली. डाळ टाकली की त्यात दोडकं टाकायचं. इथे डाळ मी भिजवून घेतलेली आहे अर्धा तास. मग ती भिजवून घेतली की पटकन शिजते. त्यामुळे मी ते दोडकं पण सोबतच टाकून घेतलेलं आहे डाळीच्या. आणि चवीनुसार मीठ टाकायचंय, पाणी टाकायचंय आणि झाकण ठेवून 10 मिनिटे आपण शिजवून घ्यायचंय. मस्तपैकी अशी इथे डाळ दोडकं तयार आहे. चला तर रेसिपी आवडली असेल